सोलापूरकडे वळूया आपण। महापालिकेचे कारभार तिथे कोण राहणार आहे त्याचा निकाल आज जाहीर होणार आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। 102 जागा आहेत, 7 ठिकाणी मतमोजणी सुरू आहे। तर साम टीव्हीच्या सर्वेनुसार भाजप सत्ता राखण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान प्रशासनाने सगळीच तयारी पूर्ण केली असून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। आणि या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी मतदान पार पडलं आणि आज त्या 102 जागांसाठीच्या मतमोजणीला अवघ्या काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे। सोलापूर मधील 7 वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रावरती ही मतमोजणी जी आहे ती होणार आहे। मी सध्या उभा आहे नूतन मराठी विद्यालय या ठिकाणी आणि या ठिकाणी मतमोजणीला अवघ्या काही तासांमध्ये सुरुवात जी आहे ती होईल। आपण पाहू शकताय की या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। सकाळ आणि साम टीव्हीच्या सर्वेनुसार भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होईल अशा पद्धतीचा अंदाज आपण व्यक्त केलेला होता। त्यामुळे अवघ्या काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल आणि आपण जर बघितलं तर दुपारपर्यंत महापालिका सोलापूरची ही नेमकी कोणाच्या हाती जाते हे संपूर्णतः स्पष्ट होईल। कॅमेरामन नागेश चिप्पासह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।